माझ्यासोबत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे काय सांगाल महानगरपालिकेचे जे ते MIMचे नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर असेल, कार्यालयावर असेल आणि इतर दुकानावर सुद्धा कारवाई केली आणि ज्या ठिकाणी निदा खान हिला ठेवलं होतं त्या घरात सुद्धा बुलडोजरने जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आले. पण निदा खानला मतीन पटेलने आश्रय देणं हा गुन्हा आहे. तो गुन्ह्यामध्ये जे काही कलम लागतील, जे काही शिक्षा होईल ती मतीन पटेलला केली पाहिजे. याच्याविषयी काही विरोध असायचं काहीच कारण नाही. पण घर पाडणं, दुकान पाडणं, ऑफिस पाडणं ही उत्तर प्रदेशची, मध्य प्रदेशची, बिहारची बुलडोजर संस्कृती महाराष्ट्रात येता कामा नये. कारण मग असं बघायला गेलं ते संभाजीनगर शहर 70% अनधिकृत आहे. शहर काय महाराष्ट्रात 70% अनधिकृत आहे. मुंबईचा मंत्र्याचे बंगलेसुद्धा अनधिकृत आहे. मग आणि आत्ता आजच मी वर्तमानपत्रावर भारतीय जनता पार्टीचा कोणतरी नगरसेवक आहे N7 N8चा, त्यांनी 3 मजली घर बांधलेले अनधिकृत आणि ते अनधिकृत हे अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तसा अहवाल आहे. मग त्याच्यावर कारवाई नाही होत आणि मतीन पटेलवर कारवाई होते. माझं म्हणणं आहे की अनधिकृत बांधकाम असेल तर एकटा मतीन पटेलचं नाही, सगळ्या शहरातलं अनधिकृत बांधकाम अशा पद्धतीनं काढलं पाहिजे. त्याला रीतसर कारवाई केली पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, भाजपचा असेल, आमचा असेल, काही हरकत नाही. पण तशी बुलडोझर संस्कृती मतीन पटेलविषयी वापरणं चूक आहे. पण इतर नगरसेवक पाहता आणि मतीन पटेल पाहता, मतीन पटेल हा गंभीर गुन्ह्यातील एक आरोपी आहे. मी काय तर आरोपी त्याला फाशी लावून टाका ना, काय प्रॉब्लेम आहे त्याला? फाशी लावून टाका त्याला. त्याचे हातपाय तोडायचे तर ते तोडून टाका. सरकारच्या हातात कायदा असेल तर. आम्ही कुठं नाही म्हणतो, मतीन पटेल फासावर चढवा ना त्याचा गुन्हा असेल तर, आमची काहीच अडचण नाही आहे. पण घर पाडणं हा काय प्रकार आहे? हा प्रकार चुकीचा आहे. इम्तियाज जलीलने सुद्धा असंच वक्तव्य केलं की ते म्हणत की आम्ही मतीन पटेल यांना नवं घर बांधून देऊ. ते इम्तियाज काय बोललं मला त्याच्याशी काय घेण्यात येणार आहे. मी जी भूमिका एक व्यक्ती म्हणून, पक्ष म्हणून जी व्यक्त करतो ती मला इम्तियाजने भूमिका मांडली, मला त्या इम्तियाजच्या भूमिकेशी मला काय घेण्यात येणार नाही. बरं, ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हटलं खाजगी विमान वापरणं पण बंद करा. हेलिकॉप्टरने गावाला जातात दर आठवड्याला 15 दिवसाला त्यांच्या साताऱ्यातला, ते बंद करा. तर खऱ्या अर्थानं आम्ही तुम्हाला मानू. ताफ्यातल्या गाड्या कमी करणं चांगलं पाऊल आहे. सगळ्या मंत्र्यांनी तशा सूचना करा. आपले सहकारी मुख्यमंत्री त्यांना करा. चार्टर प्लेन वापरणं बंद करा. तर खऱ्या अर्थानं तुम्ही नरेंद्र मोदींचं ऐकता असं आम्ही मानू. मुख्यमंत्री तुम्ही म्हणल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीशिवाय आता मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर नेता येणार नाही, विमान नेता येणार नाही, असे निर्देश सरकारने काढले. याचाच अर्थ हेलिकॉप्टर आणि विमान बाकीचे मंत्री वापरतो. खरं तर मुख्यमंत्र्यासाठी, राज्यपालासाठी हे विमान असतं. बाकीच्या मंत्र्यांनी वापरलंच नाही पाहिजे. परंतु आत्ता या राज्याचे साधे मंत्री चार्टर विमानाने प्रवास करतात. मी तुम्हाला मागच्या महिन्यातले शेड्यूल दाखवलं तर आमच्या इथं उदय सामंत चार्टर फ्लाईटनीच येतात. इथं बावनकुळे चार्टर फ्लाईटनीच इथे येतात. मग ते चालतं आणि लोकांना सांगतात. म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पक्षाच्या कार्यकर्त्यांतून वगळल्याची चर्चा झाल्यानंतर या भेटीने जे ते राजकीय चर्चेला उधाण आले. मला माहीत नाही. आता तो त्यांचा पक्षांतर्गत भाग आहे. पक्षाचे पदाधिकारी कोण असावे नसावे पक्षाचे प्रमुख ठरवत असतात. मला असं वाटतं तो त्यांचा पक्षांतर्गत भाग आहे. शरद पवारांना भेटणं काय वावगं आहे अशातला काय भाग नाही. आपल्या महाराष्ट्रात अशा पद्धतीने संस्कृती आहे. मी सुद्धा 4-5 दिवसापूर्वी शरद पवार साहेबांना भेटलो तर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले असं तटकरे साहेब म्हटले. सत्य मानायला काय हरकत आहे. रोहित पवार असं म्हणतात की भाजपाचे आणि राष्ट्रवादीचे 40 जण जे आहे ते राष्ट्रवादीचे आणि शिंदे शिवसेनेचे 40 जण भाजपाकडून निवडणूक लढवतील. अजून निवडणुकांना 3-3.5 वर्ष आहे. निवडणुका काय उद्या तोडी. त्याच्यामुळे आत्ताच या कोणत्या विषयी बोलणं मला नाही वाटत योग्य होईल. कारण अजून एका दिवसात गणितं बदलतात तर 3-3.5 वर्षात काय होईल कोणी सांगितलं. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते ज्यांनी आपल्यास संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.